श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघा आता ह्या लक्झरीत आम्ही बसलेलो आहे. सकाळी 6:30 अक्कलकोटला जायला निघालो होतो. हे शेजारचं दृश्य बघा, कसे ऊस दिसतोय सगळीकडे तुम्हाला हिरवागार. मस्त असा हिरवागार परिसर होता. आमची 55-50 सीटं होती, 55 ते 60 सीटं होती. बघा सगळीकडे नुसता ऊसच दिसतोय. मस्त असं सुंदर वातावरण पडलं होतं, ढगाळ वातावरण होतं, पावसाचं वातावरण तयार झालं होतं. बघा इथे चहा प्यायला आम्ही थांबलो होतो. बघा आता आमच्या लक्झऱ्या दिसत आहेत. 10 लक्झऱ्या होत्या जवळजवळ. सगळ्या लेडीज जास्त होत्या, जेंट्स कमी होते. तर या हॉटेलमध्ये आम्ही चहा प्यायला थांबलो सकाळचे. इथून पुढं बघा हा डॅम दिसतोय तुम्हाला. हे डॅम शूट केला होता जाता आता बसमधून. पुष्कळ असा पाऊस झाल्यामुळं सगळीकडे चांगला पाऊस झाला होता. ह्या भागात पण चांगला पाऊस झाला आहे. आमच्या खेड तालुक्यातून ह्या डॅमला पाणी येतं. बघा इथं ह्या हॉलमध्ये आम्ही जेवायला बसलो. पहिल्या सोमवारी आम्ही इकडं आलो होतो अक्कलकोटला. आणि खिचडी बिडचडीचं चांगलं नियोजन होतं आमचं. बघा हॉलचा सगळा परिसर दाखवते तुम्हाला. कसं मस्त हॉल आहे बघा. या हॉलमध्ये आम्ही सकाळचं खिचडी खाल्ली. माझा सोमवार असल्यामुळे मी खिचडी खाल्ली. बघा सगळा सभोवतालचा परिसर बघा कसा मस्त आहे एकदम. बघा कार्पेट आहे खाली सगळं. बघा खूप मोठा हॉल आहे हा. जवळजवळ 2000 पब्लिक बसेल एवढा मोठा हॉल आहे. बघा सगळा परिसर. बघा तुतरीवाला कसा दिसतोय तुम्हाला. माऊलीराजे हॉल हो. आम्ही तिकडे गेलो होतो. बघा तुम्हाला आतला पण परिसर दाखवतो. खूप असा सुंदर असा हॉल आहे हा. प्रशस्त हॉल आहे बघा. इथं आता अक्कलकोटमध्ये आलो बघा. श्री स्वामी समर्थ. बघा आतला परिसर दाखवतो इथं. बघा हा आतला परिसर. वटवृक्ष मंदिर आहे अक्कलकोटचं. इथं आम्ही आलो 4:30-5 वाजले असतील मला वाटतं इकडे यायला. इथं 6ची आरती असते. सगळा परिसर वटवृक्ष मंदिराला. सगळ्या आरतीला लोक जमलेली आहेत बघा. खूप अशी गर्दी आहे. बघा हा रात्रीचा येतानाचा प्रवास आम्ही इथं जेवण केलं परत त्याच हॉलवर, माऊली हॉलवर. मस्त जेवण पण मस्त झालं एकदम. अक्कलकोटचा हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला मला नक्कीच सांगा. कॉमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. सपोर्ट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.